नमस्कार, मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना वर्ल्ड या आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गरोदरपणामध्ये गर्भवतीने असे कोणते पदार्थ खाल्ल्याने किंवा काय केल्याने बाळाचं वजन वाढतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पदार्थांची नावही सांगणार आहे, त्याचबरोबर काही इफेक्टिव्ह अशा टिप्सही सांगणार आहे की ज्यामुळे बाळाचं वजन हे प्रेग्नन्सीच्या दरम्यान छान वाढायला मदत होईल, बाळाची ग्रोथ उत्तम होईल आणि बाळ हा निरोगी आणि हेल्दी जन्माला यायला मदत होईल। जर तुम्ही सुद्धा प्रेग्नंट असाल तर आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवती ही किती प्रमाणामध्ये खाते यापेक्षा ती काय खाते किंवा ती आराम कशा पद्धतीने करते, एक्सरसाइज कसा करते किंवा तिची लाईफस्टाईल कशी आहे यावरती गर्भाचं वजन हे छान पद्धतीने वाढणार आहे की नाही किंवा तिची नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे की नाही या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। त्यामुळे मी नेहमी हे सजेस्ट करते की तुम्ही जे खाता आहात त्याच्या क्वांटिटीकडे न पाहता त्याच्या क्वालिटीकडे पाहणं हे गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहार किंवा जे काही फूड आयटम्स आहेत हे सुद्धा सांगणार आहे, त्याचबरोबर काही एक्सरसाइजेस सांगणार आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत हे सुद्धा आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। सगळ्यात आधी जाणून घेऊया की गर्भाचं वजन वाढवण्यासाठी नक्की तुम्ही तुमच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा। सगळ्यात पहिला आणि खूप इफेक्टिव्ह असा पदार्थ कोणता असेल तर ते आहे ड्रायफ्रुट्स। आता ड्रायफ्रुट्स मध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स येतात, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता असेल, अंजीर आहे किंवा खजूर आहे, काळे मनुके आहेत, या सगळ्या ड्रायफ्रुट्सचा तुम्हाला समावेश हा जरूर करायचा आहे। हे ड्रायफ्रुट्स जर तुम्ही भिजवून घेत असाल आणि सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा हे ड्रायफ्रुट्स तुम्ही खात असाल, चहा किंवा कॉफी घेण्याच्या अगोदर किंवा काहीही खाण्याच्या अगोदर, उपाशी पोटी आपण ज्याला म्हणतो, तर तशा पद्धतीने तुम्ही जर ड्रायफ्रूट घेत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी आणि गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे। तर त्यामुळे हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत। यामध्ये चॅनलवरती आपण सविस्तररित्या व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला आहे की कोणत्या तिमाहीमध्ये किती प्रमाणामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स खाणं हे गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ। गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची वाढ आणि विकास व्यवस्थितरित्या होण्यासाठी बाळाला प्रोटीन, कॅल्शियम, आयरन हे व्यवस्थितरित्या मिळणं गरजेचं आहे, जे की या दुग्धजन्य पदार्थामध्ये भरपूर असतं। फक्त दुधाचाच समावेश न करता दही, पनीर किंवा लोणी, तूप या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रमाणामध्ये समावेश करणं गरजेचं आहे। याचं प्रमाण खूप जास्त अतिही करायचं नाही किंवा अगदीच घ्यायचं नाही असंही करायचं नाही। तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा पनीर घेऊ शकता, डेली तुम्ही 1 वाटी दही खाऊ शकता, डेली तुमच्या आहारामध्ये 2 ते 3 चमचे तुपाचा तुम्हाला समावेश करायचा आहे, केसर दूध, हळदीचं दूध किंवा प्लेन दूध, खडीसाखर घातलेलं दूध, खजूरचं दूध, असे वेगवेगळे दुधाचे प्रकार किंवा मिल्कशेक्स तुम्हाला डेली तुमच्या आहारामध्ये जरूर घ्यायचे आहेत। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कडधान्य घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे। हे जे कडधान्य आहेत यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात। मल्टीविटॅमिनचा एक बेस्ट सोर्स कोणता असेल तर हे सगळ्या टाईपचे कडधान्य, विशेषतः हिरवे मूग आहे, राजमा आहे, छोले आहे, हे तुम्हाला जरूर घ्यायचे आहेत। हे मोड आणून तुम्ही घेत असाल तर अतिशय उत्तम आहे। कच्चे घेणे सहसा तुम्हाला टाळायचं आहे, हलकेशी वाफवून किंवा शिजवून तुम्ही हे तुमच्या आहारामध्ये जरूर घेऊ शकता। यासोबतच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश करायचा आहे। ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध होतील त्या सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर ठेवायच्या आहेत। हिरव्या पालेभाज्यामध्ये सुद्धा भरपूर असं आयर्न असतं, भरपूर असे विटॅमिन्स असतात की ज्या कारणामुळे आईचं हिमोग्लोबिन मेंटेन राहायला मदत होते, डायजेशन उत्तम राहतं, आई जे खाते आहे हे व्यवस्थित तिच्या अंगी लागतं आणि अर्थातच बाळाला सुद्धा रक्तपुरवठा व्यवस्थितरित्या किंवा न्यूट्रिशनचा सप्लाय आहे हा व्यवस्थितरित्या व्हायला मदत होते, ज्या कारणामुळे गर्भाचं वजनही उत्तम राहतं। याशिवाय तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर अशा फळांचा समावेश करायचा आहे। पपई आणि अननस सोडले तर सगळे फळं तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता। विशेषतः जे कलिंगड आहे, टरबूज आहे, स्ट्रॉबेरीज आहेत किंवा आणखी जी काही रसाळ फळं आहेत ही सगळी फळं तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर घ्यायची आहेत। जेवढे तुम्ही रसाळ फळांचा जास्त समावेश कराल तेवढं तुमचं एम्नियोटिक फ्लुइड हे जास्त पद्धतीने वाढायला मदत होईल, जे बाळाच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी खूप जास्त गरजेचं असतं आणि ज्या कारणामुळे बाळाचं वजन सुद्धा छान पद्धतीने राहायला मदत होईल। तर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्यावेळी तुम्हाला रेग्युलरली अंड्याचा समावेश तुमच्या आहारामध्ये जरूर करायचा आहे,
कारण अंड्यामध्ये सुद्धा भरपूर कोलिन असतं, फोलेट असतं, भरपूर प्रोटीन आहे आणि खूप सारे विटामिन्स मिनरल्स आहेत की ज्या कारणामुळे आईचं आरोग्य तर उत्तम राहतच, परंतु गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं वजन सुद्धा छान पद्धतीने वाढायला मदत होतं. तर हे काही पदार्थ तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती तुमच्या आहारामध्ये जरूर ठेवायचे आहेत. आता कोणते असे पदार्थ आहेत की जे पदार्थ तुम्हाला बिलकुल खायचे नाहीत? त्यामध्ये सगळ्यात टॉप लेवलला येतं ते म्हणजे चहा आणि कॉफी याचं एक्सेस प्रमाण. म्हणजे दिवसामध्ये तुम्ही 2 कप चहा किंवा 2 कप कॉफी घेऊ शकता, पण त्यापेक्षा जर तुम्ही जास्त प्रमाण करत असाल तर यामध्ये असणारं जे काही टॅनिन आहे किंवा जे कॅफेन आहे हे तुमच्या शरीरामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे व्यवस्थितरित्या ऍब्सॉर्ब करू देत नाहीत, ज्या कारणामुळे आईला तर या सगळ्या विटामिनची डिफिशियन्सी होतेच, परंतु त्याचबरोबर बाळाला सुद्धा हे सगळे न्यूट्रिशन मिळायला थोडासा अडथळा निर्माण होतो, ज्या कारणामुळे बाळाचं वजन हे व्यवस्थित वाढत नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही कच्चे नॉनव्हेजचे पदार्थ किंवा अर्धवट शिजलेले नॉनव्हेजचे पदार्थ, मग ते अंडी असू द्या किंवा इतर जे काही नॉनव्हेजचे पदार्थ आहेत, तर हे अर्धवट शिजलेले किंवा कच्च्या प्रमाणामध्ये तुम्हाला खाणं हे पूर्णतः टाळायचं आहे. बाहेरचे जे पदार्थ आहेत जे उघड्यावर बनलेले आहेत, स्वच्छता व्यवस्थित मेंटेन न करता बनवलेले आहेत, ज्यामध्ये भरपूर मसाले आहेत, खूप जास्त तेलकट असे पदार्थ आहेत, खूप जास्त तिखट पदार्थ आहेत, या पदार्थांचं सेवन सुद्धा तुम्हाला करणं टाळायचं आहे. जर तुम्ही हे पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये घेत असाल तर नक्कीच तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे, तुमचं जे पचन आहे हे पूर्णतः बिघडणार आहे आणि जे काही घटक आवश्यक आहेत हे तुम्हालाच व्यवस्थित मिळणार नाही तर बाळाला कुठून मिळणार. म्हणूनच हे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला पूर्णतः टाळायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान अल्कोहोल किंवा स्मोकिंग करणं सुद्धा टाळायचं आहे. अर्थातच गर्भवती स्त्री हे करणार नाही, परंतु घरामध्ये जरी कोणी अल्कोहोल घेत असेल किंवा स्मोकिंग करत असेल तर त्यांच्यापासून तुम्हाला दूर राहणं गरजेचं आहे. ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह असं कोणत्याही प्रकारचा स्मोकिंग गरोदरपणामध्ये अलाउड नाहीये. गर्भवती जर कॉन्स्टंटली स्मोकिंग करणाऱ्या किंवा अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये येत असेल तर तिच्या गर्भाच्या वाढीवरती खूप जास्त परिणाम होतो. शिवाय भविष्यामध्ये बर्थ डिफेक्ट होणं किंवा मेंदूचे आजार होणं, हृदयाचे विकार होणं, फुफ्फुसाचे विकार होणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा बाळाच्या बाबतीमध्ये घडू शकतात. तर त्यामुळे या गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. आता फक्त खाणं पिणं याच गोष्टी नाही आहेत की ज्या गर्भाचे वजन वाढवतील. या व्यतिरिक्त एक्सरसाइज सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. यासाठी डेली तुम्हाला कमीत कमी अर्धा तास हा कंटिन्यू वॉक करणं, चालणं हे आवश्यक आहे. हे चालणं तुम्हाला फ्रेश एअरमध्ये असावं किंवा मन प्रसन्न करणारं असं असावं. या व्यतिरिक्त हलके हलके व्यायाम तुम्ही करू शकता, जसं की डक वॉक आहे किंवा स्क्वॉट्स आहेत, बटरफ्लाय एक्सरसाइज आहे किंवा आणखी जे काही छोटे मोठे योगासन आहेत, प्राणायाम आहे, हे तुम्ही करू शकता की ज्या कारणामुळे तुम्ही स्वतःला ऍक्टिव्ह फील कराल, तुमचा जो ब्लड सप्लाय आहे हा छान पद्धतीने इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल आणि बाळाला सुद्धा रक्तपुरवठा उत्तम राहील, ज्या कारणामुळे बाळाची वाढ आणि विकास छान पद्धतीने व्हायला मदत होईल. आता या सगळ्यामध्ये हे सगळं तर करायचंच आहे, परंतु तुम्हाला तुमच्या आरामाकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं आहे. जेव्हा गर्भवती एक पुरेसा आराम घेते किंवा पुरेशी झोप घेते तर त्यावेळी तिचं एम्नियोटिक फ्लुइड हे छान पद्धतीने वाढायला मदत होते, जे की बाळाच्या ग्रोथसाठी खूप महत्वाचा रोल प्ले करतं. जेव्हा आईचं एम्नियोटिक फ्लुइड हे छान पद्धतीने असतं तर त्यावेळी बाळाचं वजन सुद्धा छान वाढायला मदत होते, बाळाची ग्रोथ ही व्यवस्थितरित्या होते आणि म्हणून तुम्हाला आरामाकडे सुद्धा तुमच्या विशेष लक्ष द्यायचं आहे. सलग उभं राहणं किंवा सलग एकाच पोझिशनमध्ये बसणं या गोष्टी तुम्हाला टाळणं गरजेचं आहे. तर या काही गोष्टी होत्या की ज्या गोष्टी गरोदरपणामध्ये जर एक गर्भवती करत असेल तर तिच्या बाळाचं वजन हे उत्तम पद्धतीने राहायला मदत होते. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.